तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनलवर. आणि या युट्यूब चॅनलचं नाव आहे बीबीजी पॉडकास्ट, भयानक भटकंती गोष्टी. तर माझ्या मते आलं कसं आहे मध्ये ह्या भूताच्या गोष्टी असो किंवा भयकथा असू दे, काही असू दे, त्या गोष्टीवर आपण जास्त म्हणजे विश्वास ठेवतच नाही. पण ते असतं कसं असतं मध्ये बाबा, बघ ज्याच्यासोबत झालेलं असतं ना त्याला माहिती आता दुसरे कोण विश्वास ठेवत नाही. आता तुझ्यासोबत झालं, तुला वाटेल हा बाय, पण ते भास पण असतात. पण आपण जे विचार करतो ना ते येते. ते बरोबर बोललं असतं. माझ्यासोबत झालेली गोष्टी माझ्यासोबत मी तुला ते सांगितलेली, आपण त्या गोष्टीवर चर्चा पण केलेली. मग ते तुम्ही याही गोष्ट सांगितली आणि तीच आम्ही व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, म्हणजे तुम्हाला पण ऐकायला मजा येईल गोष्ट. म्हणजे एक अनुभव झालेला होता माझ्यासोबत. ह्याच्यासोबत पण एक अनुभव झालेला आहे. तर त्याने मला सांगितलं, मी त्याला एक अनुभव सांगितला जो रिअल अनुभव आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, चला आपण जाणून घेऊया ओंकारचा अनुभव. तर माझं गाव आहे कोल्हापूर, सांगली कोल्हापूर. इथून 370 किलोमीटर आहे. तर गावी गणपती होते, सप्टेंबरचा महिना होता आणि गावी गणपती असल्या कारणाने आम्ही इथून कसं गावी आमच्या घरी गणपती बसतो. तर नवीन गाडी घेऊन मी अशी गावी जाणार होतो गणपतीसाठी. आपला गणपती पण आहे आणि गावी म्हणजे आमचं कुलदैवत आहे ज्योतिबा. तर देवाला आपल्याला पायथ्याशी आपली गाडी न्यायची होती, म्हणून त्यासाठी मी घेऊन जात होतो. तर गावी असे मला स्टार्टिंगला बोलत होते माझ्या घरात की नको, नवीन गाडी घेऊन जाऊ नको, काही म्हणजे बोलतात असं. तर त्या बेसवरती मी नाहीच बोलत होतो. तर आम्ही ती ट्रॅव्हल्स मध्ये टाकून नेली, चालवत नाही नेली, कारण की नवीन गाडी आहे. जास्त रूट मारत तर गाडीचा काही प्रॉब्लेम निघू शकतो. तर गावी गेलो, गणपती वगैरे आम्ही चांगलं स्थापना केली, पूजा घेतली, गणपती बसवला. मुंबईवरूनच आम्ही गणपती नेतो गाडीतून. तरी चौथ्या दिवशी जेव्हा गणपती आपलं विसर्जन होणार ते 5व्या दिवशी. तर चौथ्या दिवशी मी रात्री तर बोलू शकत नाही, 7:30ला पण आमच्या गावी जरा अंधार पडतो. एक तर लाईट लॅम्प वगैरे नसतात आमच्या इथे. तर असं मी एकटा गेलो गावच्या ठिकाणी लाईट लॅम्प नसतात जास्त. तू आता पण बघितलं असेल आपल्या गावी तिकडे कसं असतं माहिती आहे, पुन्हा तुमच्या गावात तुम्ही आता आलोय, जंगल टाईप आहे पूर्ण. तर बघू शकतो आजूबाजूला कसं आहे, डोंगर वगैरे जंगल आहे आणि जंगली जानवर आपले सारे काय बोलायला, प्राणी वगैरे जंगली भरपूर असतात. तर तसं म्हणजे काय आलं, एक रोड आहे म्हणजे चरण असं गाव आहे, चरणाच्या इथून ब्रिज आहे, नदी क्रॉस करून या साईडला आमच्या गावी यायला लागते खेडेवर. तर येत्याच्या रोडला मी बाजारात सामान घेऊन आलो, फुलं वगैरे आणि फळं वगैरे होते माझ्याकडे. ते मी पुढे लटकवलेले आणि मी एकटाच होतो. मम्मी वगैरे गाडीने गेले माझी निघून. इथून एक वडा वाहतो, या साईडला पूर्ण शेती आहे, या साईडला पण शेती आहे, पण इथून एक वडा जातो. शेतीच्या इथे म्हणजे एक बाई दिसली मला, लांबूनच दिसली, ती उभी आहे, म्हातारी होती, एकदम काटापदराची साडी घातलेली. काटापदराची म्हणजे म्हातारी माणसं गावाला लुगडा सारखं तसे होते, ग्रीन कलरची होती. आता ग्रीन कलरची घातली, मग वाटलं असेल कोणतरी असेल गावचं आजूबाजूचं. तर अलंकार मी अक्षरशः त्या बाईने मला काय विचारलं की बाळा, मला तू वरती सोडशील का? वरती सोडशील का? ते बोलत राहा, अंगावर काटा आला मला. ती बोलली मला वरती सोडशील का? बोललो वरती सोडशील म्हणजे कुठे वरती? मला तर माझ्या एंट्रीने मला सांगितलं गावाला की वरती गावाला घर हायच नाही, गाव हायच नाही वरती. वरती डोंगरात काय ते एक मंदिर आहे देवाचं, घोड्याजीनं असं काहीतरी नाव आहे, ते मंदिर आहे, त्या पुढे गाव हायच नाही करून. तर तिकडे मी थांबलो. त्या बाईने मला विचारलं समोरून की मला वरती सोडशील? तर मी घाबरून बोललो नाही, माझ्या पप्पांचा मला फोन येतोय, मला निघायचा लवकर. इथं अंधार आहे, ब्रिज होता एक, ब्रिजच्या ते वडा आहे, वडाच्या ते ब्रिजच्या ते मी थांबलो. तर मी मागे वळून फक्त असं हलकं बघितलं म्हणजे थांबून की बाई कुठे. बघतो तर बाईच गायब. अरे बापरे. अक्षरशः मला असं वाटलं की मी इथनं कधी निघतोय, म्हणजे माणूस दिसतच नाही मागे. गेले सगळं कुठे गेली? या साईडला तर पूर्ण जंगल, शेती आणि या साईडून बांध घातलेला आणि इथून तर पूर्ण जायला रस्ताच नाही. आणि पटकन कशी जाणार बाई? ठीक आहे, म्हातारा माणूस हळूहळू जाईल, दिसेल ना कुठेतरी, दिसतच नव्हतं रोडवरती. तर त्यानंतर मी घरी आलो, एक घरी पोहोचलो. तर मम्मीला बोललो की असं असं घडलं. तर मम्मी म्हणते काय नाही, तू काय बोललास की काय? मग ती अशी मी वार्ता केली. दिसणार समोरून फेस तर असा होता की घरचा वयस्कर माणूस असतो ना म्हातारा, तसा फेस होता. मग मी जास्त काय त्यांच्याशी एवढं म्हणजे समोरासमोर फेस टू फेस बोललो नाही. तर मग काय आलं की घरी आलो, रात्री मग तापाने पूर्ण फनफन होतो, ताप आलेला, पूर्ण डोकं झालं. म्हणजे लगेच सांगितलं घरी सांगितलं मी लगेच, कारण की तो पहिल्यांदा असं कोणतरी आपल्याला विचारतं की तिथे फोन नाही, मला माहिती ते गावच नाही, तर मी बोलत नाही घरातल्यांना. सांगितलं, घरी आलो, पूर्ण तापाने पडून मला सुधरत नव्हतं, काय करू काय नाही. ते झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मला आमची आजी आहे, ती बोलली की ती एक खवीस आहे. अरे बापरे. आता खवीस बोलणं म्हणजे हा प्रकार कोकणात जाम असतो, म्हणजे भूताचा प्रकार आहे खवीस करून. खवीस ऐकलं तर थोडा अंगावरती काटा झाला. खवीस पहिल्यांदा असं वाटलं की बाई बघायला अशी लांब लचक होती, वयस्कर, पण ते खवीसचा प्रकार म्हणजे जरा
त्या आजीला म्हणजे तिकडे माहिती असेल, म्हाताऱ्या माणसाला पण माहिती असेल तिकडे, म्हणजे असे कुठं कुठं असतात म्हणजे असं. त्यांनी मला सांगितलं, त्यांना अनुभव असते. त्यांनी तेच सांगितलं मला की तो जो पट्टा आहे त्या पट्ट्यात ती असते, तो बाई माणूस किंवा कोणाचं रूप घेतो. रूप घेतो म्हणजे ते खवीच आहे. कोणाचा पण रूप घेणार, तंबाखू मागणार, काही असा प्रकार असतो. तंबाखू मागतो, दारू मागतो, दिलं नाही की तो आपल्याला मारून टाकायचा हे करतो. तर त्या टायमाला मी वाचलेलो, तेव्हा तिथनं मी पटकन निघालो, ते वाचलो. नशीब गोष्ट आहे म्हणजे ही असेल 2021 रिसेंटली 3 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे बघा. म्हणजे असं वाटतं आपल्याला काय नसते, असं पण असतात. आपला देवावर विश्वास आहे बस, तर त्यांच्यावर पण ठेवायला लागते. तर असाच एक अनुभव मला अलंकारने सांगितलेला मला की एक त्याचा एक अनुभव होता. माझा पण स्वतःचा एक अनुभव आहे. म्हणजे 2017-18ची असेल. आम्ही गेलेलो, माझ्या दादाचं लग्न होतं म्हणजे आत्याच्या मुलाचं. तर आम्ही गावी गेलेलो लग्नाला. म्हणजे आता आमचं गाव आहे सोनकार, पेन विभाग आहे. पेन विभागात वाशी विभाग आणि अमरापूर विभाग. तर वाशी विभागामध्ये लग्न होतं आणि आमचं अमरापूर विभागामध्ये गाव आहे आमचं सोनकार. तर आम्हाला जायचं होतं वाशीमध्ये भालावरून गाव आहे. हा, तर तिकडे गेलो आम्ही, आमच्या घरातली पूर्ण फॅमिली सगळे. तर काय आलं, आम्ही गेलो हल्दीला, नाचलो विचलो, एन्जॉय केला सगळं मस्त. आणि मग आम्ही निघालो, रात्री निघालो आम्ही, जवळजवळ 1:30 वाजता आम्ही निघालो. म्हणजे मला काका, मी, माझा छोटा भाऊ आणि माझा मोठा भाऊ आणि दुसरा काका, ते दोघं पाठवून येत होते. तर आम्ही पहिला निघालो 3 जण. माझा छोटा भाऊ मध्ये बसलेला आणि मी पाठी बसलेला. तर आम्ही थोडा पुढे गेलो, तर एक गाव आहे तुकारामवाडी करून. तो गाव आहे, म्हणजे रस्ता जातो त्या गावाकडे आणि तो मध्ये म्हणजे सरळ रस्ता जातो ना, तिथे फाटा फुटतो त्या गावाला. त्या तिथे थांबलो आम्ही फाट्यावरच, त्या तुकारामवाडीच्या फाट्यावर थांबलो आम्ही. त्यांची वाट बघत होतो की ते येतील, थांबू थोडा वेळ. गाडीची तर आम्ही गाडीची लाईट बंद, म्हणजे गाडी बंद केली, लाईट बंद. तर तिकडं एक पण लॅम्प लाईट नाही, काहीच नाही तिकडे, पूर्ण शेत आहे. म्हणजे वायरिंगचा खांब. हा, वायरिंगचा खांब, त्याला पण लाईट नाही वगैरे काय नाही. लाईट बंद केली, म्हणजे 2 ते 1.5 मिनिटं म्हणजे थांबलो असत. तर तिथून आवाज यायला लागला आम्हाला. कसा, म्हणजे कोणतरी ठोकतोय असा. ठोकण्याचा आवाज. ओके, ठोकतोय असं आपण ठोकतोय कसं, आता कुत्रा बित्रा असेल, कुत्रा बित्रा असेल, कुत्राचा एवढा जो ठोकायचा आवाज येतोय. ठोकायचा आवाज केला तर काकाला बोल, म्हणजे अण्णा आवाज येतोय काय ठोकायचा? बोलतो हा येतोय तिथून. टेम्पोची लाईट केवढी होती? टेम्पोची लाईट होती म्हणजे पूर्ण दिसत होता तिथं, पण तिथं काय नव्हता. तो लाईट टेम्पो गेला पुढे, लाईट गेली. लाईट होता, तुम्ही उभे राहिले, तो वन वे होता कसा? म्हणजे एकच रस्ता होता, गावा साईडला एकच रस्ता असतो ना. तुम्ही साईडला थांबलेला? साईडला थांबलेला. तो गेला, टेम्पो गेला तर लाईट, जसं टेम्पो गेला ना तसं पण आवाज यायला लागला. म्हणजे लाईट जॉब पडली तर काय गेला, पण आवाज यायला लागला. काय अण्णा काय बोललो, असं काय बोलते? काय नाही, घाबरू नको, बघ तुला आता परत जादू दाखवतो, मला जादू दाखवतो बोलतो. लाईट चालू केली गाडीची, वापस बंद. डाम जो होता तो, ते आपण फोकस मारला की तिथं फोकस नाही, फक्त लाईट चालू केली ना की समोर रोडवर, आणि ते होता राईट साईडला, तर आवाज बंद व्हायचा डायरेक्ट. तो असं काय 3 रस्ता? मला बोलला, हा 3 रस्त्यावरती. 3 रस्ता होता. अण्णाला बोललो मी, अण्णा काय बोलते? काय नाही बोलतो, फक्त घाबरू नको बस. घाबरलं तर तुला झोंबेल म्हणजे तुला झपतेल. हो, का असेल ते. तर हे लोक आले, मग आम्ही गेलो, मग सांगितलं अण्णाला. मी लोक काय होतं ते? बोलते कोणतरी हाय तिथं, बोलते निघते कोणतरी, म्हणजे हा त्या जागेत बाहेर निघतो तिथून. 3 रस्ता होता, 3 रस्ता होता. 3 रस्त्यावरती असं बोलतात की असतंच करून आता तू सांग मला, का असेल तिथं तर दिसलं तरी असतं ना. टेम्पोची लाईट पडली तर काय, कुत्रा बित्रा काहीतरी असं तरी काहीच नाही. आवाज कुठं येतात? वरती बघितला, वरती पण काय नाही, काहीच नाही. आवाज कसा येत असेल मग तो? काय असेल नक्की? तेच मला समजलं. गोष्टी असणार तिकडे. आता आपल्याला असतात गावा साईडला कसं माणसांना माहिती आहे, जे डेली जे जाणार रोड होते त्यांना की माहिती आहे की बाबा हा इकडे काही ना काहीतरी आहे, इथं आपण या टायमाला निघून नको जायला, म्हणजे ते आपल्याला अंगावर यायला नको. त्याला तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला काय झालं लाईट अण्णांनी काय 2-3 वेळा लाईट बंद चालू केली. म्हणजे तुम्ही हे नाही, गाडीची लाईट समोर चालू असेल तरी पण आवाज बंद व्हायचा. लाईट बंद केली, आवाज चालू. हा शॉर्ट काय बोललो, म्हणजे काहीतरी आहे दिसला तर पाहिजे ना काहीतरी, कायच नाही दिसला. असा होता माझा अनुभव.
तर अशा गोष्टीचा अनुभव आम्ही म्हणजे रोज चर्चा करतो. चर्चा करतो आम्ही पण त्या चर्चावरती आम्ही कसं डिसाईड करतो की आता ही तर आम्ही सांगितलं तर रिअल गोष्टी आहेत. तर अशा तुमच्याकडे पण काही गोष्टी असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा आम्ही डीएम म्हणजे आमचं एक इंस्टाग्रामची आयडी आम्ही मेन्शन करतो टिंका मात्रे करून त्यांना तुम्ही डीएम करा पर्सनली की तुम्ही कुठली स्टोरी तुम्हाला सांगायची आहे. तुमचं नाव आम्ही हेडिंग मध्ये घेऊ की ह्यांनी आम्हाला अशी यांची खरी एक गोष्ट सांगितली आहे करून. कारण की या गोष्टी ज्या होणाऱ्या आहेत त्या घडल्या नाहीत ती वेगळी गोष्ट आहे. तर तुम्ही तिकडनं पास जरी झालात तरी तुम्हाला कळणार नाही की तिकडे काय आहे की नाही. आणि आपण कुठे पण जातो फिरायला लांब, कुठे पण आपण ट्रॅकिंगला जातो, कुठे जातो, आपल्याला काय माहिती नसते. गावातली माणसं तुम्हाला सांगतात की इकडे हे आहे तिकडे ते आहे, पण आपण लक्ष देत नाही. पण कुठेही जाताना लक्ष देऊन जात जावा. या सर्व गोष्टी असतात, अंधश्रद्धा असतात, आपण नाही मानत ती वेगळी गोष्ट आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुमचं मनापासून धन्यवाद. आणि असेच तुम्हाला कंटेंट बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.